हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आम्ही चाललो आहोत बीचला. सो तुम्हाला आम्ही तिकडे दाखवू आम्ही तिकडे कशा प्रकारे फन करतोय. आणि मी चालले आमचे नाही माझे आहो आणि माझा छोटा भाऊ जीत. तुम्ही त्याचा लास्ट व्लॉग बघितलाच आहे बर्थडेचा. सो आज आम्ही आउटिंगला चाललोय. जीत, कोणचा बीच? उथन बीच. उथन बीच. शूज. बाय गाइस. गाडी आलेली आहे आणि हे बघा गाडी घेऊन आलेले आहेत. सो नाव वी आर गोईंग. तुम्ही आमचा आउटफिट बघू शकता, बीच आउटफिट. कसं वाटलं गाइस तुम्हाला आमचा आउटफिट? कमेंट मध्ये सांगा. कपडा बघ रे, हाय का ती? दिस इज माय शर्ट. कशी दिसते मी? ठीक आहे. अँड रोमॅन्टिक. जीत, सो लेट्स गो गाईस. आम्ही निघालो आहोत आता. कुठल्या बीचला? कुठला बीच आहे तो? गाईस आणि बीचला निघालो आणि बीच कोणता तेच आम्हाला माहिती नाही. वाव. उतन बीच. उतन बीच. उत्तन बीच कुठे आले? भाईंदर बीच. भाईंदरला. जवळच्या जवळ जातोय. शेड्स घातले म्हणून कोणीतरी मला कॉपी केलंय. कॉपी कॅटर. मी काय कॉपी करत नाही, पण माझा पहिलाच ठरला होता हा लुक करायचा. काय नाही, असं काय ठरलं नव्हतं तुमचं. आता मी शेड्स घातले म्हणून लगेच स्वतःचा शेड्स काढलाय आणि घातलाय. कॉपी कॅटर. बरं ठीक आहे, कॉपी तो कॉपी. सगळे चला आता मी निघतोय. आम्हाला सनसेटचा व्ह्यू वगैरे घ्यायचं होतं, पण आता इथेच वाजले. किती वाजले? आम्ही निघालोच इतक्या लवकर, तर मग काय व्ह्यूज भेटणार नाही भेटणार तर बघू. नाही भेटणार भेटणार. तुम्ही गाडी फास्ट चालवा. फास्ट म्हणजे नीट चालवा. हायवेत उडूया, हायवेत. हवेत. ओके. बघू शकता हे आमचं भाईंदरचं बेटचं ब्रिज आहे. इथून डायरेक्ट आपण बेस्ट मध्ये एंट्री करतोय. गाईस तुम्ही बघू शकता, आम्ही निघालो तो फिरायला, पण जाता जाता अर्ध्या रस्त्यातच भारती झोपून गेले. फिरायचं तर लांबच राहिलं, पण हिची इथं झोप चालली आहे. तुम्ही बघू शकता आम्ही निघालो आहे फिरायला, पण वाटेतच ट्रॅफिक एवढी लागली की भारती झोपून गेली. गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आता जस्ट पोहोचलोय आणि अजून देखील भारतीची झोपच चालू आहे. ओ मॅडम, चला तुमचा स्टॉप आला. गाईज आता मी उतरलोय. इतकी ट्रॅफिक होती, इतकी ट्रॅफिक की संडेची एवढी ट्रॅफिक मला कंटाळा आला आणि माझी मस्त एक झोप गेली गाडीमध्ये. मस्त झोपली मी. आता हे बघा रश बघा किती आहे बीच साइडला. गाईज रश, संडेची रश, माय गुडनेस. हे बघा तुम्हाला मी दाखवते. फक्त वॉटर ऍक्टिव्हिटी भरपूर आहे तिथे. गाईज आम्ही आलो होतो खास व्हिडिओ शूट साठी इथे, पण इथे येऊन कारभार इथला वेगळा दिसतोय. शायद इकडे भरती आले असणार म्हणून एवढं पाणी वर आलेलं आहे. तुम्ही पाणी बघू शकता. मला दाखवते. गाईस हे बघा एवढं इथपर्यंत पाणी आहे. इथे आम्ही रील शूट करायला आलो होतो, पण हे भरतीमुळे ना एवढं पाणी वर आलंय की काही शूट होणार नाही. इथे वॉटर ऍक्टिव्हिटीज पण होतात. हे बघा बोट वगैरे. गर्दी बघा गाईस, गर्दी बघा संडेची. कसं वाटतंय आज? आज आलो होतो एक विचार करून, आता चाललो दुसरा विचार करून. काही एन्जॉयमेंट नाही, गर्दीच एवढी की बस विचारू नका. मूड ऑफ झाला. एवढं लांब आलो, एवढं चांगलं आउटफिट घातले, तयार झालो आणि गर्दी तर ठीक आहे, पण पाणी एवढं वरती आहे की माणसांना चालायचे, लोकांचे जे गाडी वगैरे आहेत खायचे वगैरे ते पूर्ण पाण्यासोबत आहे. पाणी एकदम दगडापर्यंत आहे, तेवढं वर पाणी येते. काहीच एन्जॉय नाही करता येणार. मूड ऑफ. गाईस तिथे एवढी गर्दी होती. सो आम्ही आता इथे पुढे पुढे खूप चालत आलोय. तिकडे थोडं आहे, स्पेस आहे. खूप तिकडे गर्दी होती म्हणून काय शूट वगैरे करता नाही आलं. आणि आता सनसेट पण झाला. तुम्ही बघू शकता सनसेट झाला.
तरी पण आहे, उजेड आहे थोडाफार. इथे शूट करतोय आता. इथे जाऊया वरती. बघा शूज हातात घेऊन चाललोय. हे बघा किती चालत आलो, खूप चालत आलो. आता अंधार व्हायच्या आत थोडेफार जेवढे शूट होता येईल तेवढे करू. नाईटचा व्ह्यू बघा इकडून, किती सुंदर वाटतंय. हे बघा लाइटिंग वगैरे. अजून अंधार नाही झालाय, 7:30 होत आलेत तरी अजून अंधार नाही झालाय गाईस. गाईस आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाणी एवढं होतं की ना चालायला पण होत नव्हतं. बरोबर. पूर्ण ते जिथे दुकानं वगैरे आहेत तिथपर्यंत सगळं ते बाहेर पाणी येत होतं. आणि आता कुठे पाणी कमी झालं. जेव्हा आम्ही शूट करायला गेलो तेव्हा कुठे जाऊन पाणी कमी झालं, तेव्हानी आमचं ऐकलं गाईस. पण आमचं शूट झाल्यानंतर पाणी कमी झालं, अजून कमी झालं आणि आता तर पूर्णच कमी झालंय. आता तर बरं वाटतंय, कारण पूर्ण आमचे शूज वगैरे चप्पल वगैरे सगळं भिजलं होतं जेव्हा येत होतो. पण आता काय आया है तो कुछ तो खर्चा तो हुआ है, तो खर्चा और करेंगे ही ना, उसका वसूल करेंगे. हाँ उसका वसूल करेंगे. मजा आली. चला. आणि इथे एवढे सारे फूडचे स्टॉल आहेत. हे बघा तुम्हाला दिसतात हे स्टॉल, इथे आहेत, इथे आहेत, असे भरपूर सारे स्टॉल आहेत पुढे. हे बघा इथे गोळा, मुंबईचा बीचचा गोळा म्हणजे नेक्स्ट लेवल. पण आता मी नाही खाणार आहे. हा बघा गोळा नाही खाणार आम्ही. आता खूप भूक बेकार लागले. हे बघा घोडा, बघा घोडा. हे बघा गाईस स्टॉल्स आहेत इथे. ही फाईट अंधार झाला, अंधार. तर इथे मक्का, मक्का खाऊया. कोण खाऊया? हे बघा भट्टीवरचा मक्का. आंटी एक कॉर्न दे ना. काहीच. हे बघा गावची आठवण येते असं. हा कॉर्न आता ह्या भट्टीवरती करत आहेत. हे तुम्ही कधी बघितलंय? हे आम्ही लहानपणी खूप खायचो. इथे हे लोक बघा गरमागरम भजी घेत आहेत. तुला काय घ्यायचंय? गोळा खायचाय? नाही सर. तुम्ही काय घेताय? मुंबईचा वडापाव. मुंबईचा बीच वरचा वडापाव. प्लेट मध्ये तो गोळा खायला गेलाय. थांब थांब, पैसे घेऊन जा. हे बघा गोळा. मला नकोय. तू कुठला घेतोय? काला खट्टा. तुझा गोळा, माझा मक्का. आणि हे बघा हो इकडे. हे बघा, हे बघा कसे येतात. हे बघा पूर्ण व्हाईट जीन्सची, व्हाईट पॅन्टची वाट लावून टाकली पूर्णपणे. तुझं पण तेच सेम हाल. दिसत नाही. वा हे बघा काय घेतलं? मुंबई वडापाव. वडापाव आहे ना, बीच वरचा वडापाव खायचा. काहीच ही लहानपणीची आठवण परत ताजी झाली असा गोळा बघून. खूप भारी वाटतंय. अच्छा हे आता स्पून येतात. पहिले अशी काडी सारखं यायचं, आता स्पून टाकतात हे लोक. वाव भारीच. तुमच्या टायमाला किती रुपयाला गोळा होता? 2 रुपये. आमच्या टायमाला 5 रुपयाचा गोळा. तुला पाहिजे का? मला नको.
माझा कॉर्न तिकडे बनत आहे. त्यांचा वडापाव खाऊन झाला. एक घास तरी विचारला तुम्ही. पोटात दुखेल खा. गोड. पोट भाजलं माझे. पागल अंगावर सांडलं. मला नाही खायचं, मला माझं कॉर्न खायचंय. मी चालली खायला. हे गाईस बघा लिंबू लावून एकच नंबर. है ना? मस्त. गाईस आता मी निघालोय आणि मजा आली. एकदम. आता वाजले 8:30. 8:30 वाजलेत. किती वाजता आलेलो आपण? 5:30. 5:30. 5:30 ला निघालो होतो. हा 5:30 ला मी निघालो. 8:30 वाजलेत. खूप मजा आली. आता पोचायला वाजतील 9. 9. तिथून आता पुढची जेवणाची तयारी. देन उद्याची तयारी. उद्याची तयारी. परत उद्या बॅक टू ऑफिस. घर परत तीच ती बेसिक. गाईस आता आम्ही आलोय घरी. खूप थकले आणि आता वाजले किती 9:45 आणि एवढा ट्रॅफिक होता. कंटाळलो अक्षरशः. मी आता हा व्लॉगचा एंड इथेच करते. तुम्हाला जर आमचा हा व्लॉग आवडला असेल तर गाईस प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.